संसारा रुसलो संसारा मी पाणी परा म्हणवने केले सांडे देवने पडिलो मुरकुंडे परतेचे ना मागे मोहनिष्ठुर झालो अंगे म्हणवने केले सांडे देवने पडिलो मुरकुंडे सापडला देव तुका म्हणे गेला भेव म्हणवने केले सांडे देवने पडिलो मुरकुंडे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण संताचे सरे चरण संताचे सरे चरण संताचे कृपादाने कथे जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंदो चित्ताशे फुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम जगन निहितपानि मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती वदारा सोपान देवा देवदारा सोपान देवा निवृत्ती वदारा सोपान देवा देवदारा सोपान ओ मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली 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 रुसलो संसारा मी पाने परा म्हणवने केली सांडे देवने पडिलो मुरकुंडी फक्त एक पॉइंट विको द्या थोडा सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद
विश्व उद्धारक, विश्व कल्याणमूर्ती, विश्ववंदनीय, विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबार यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अनंत कोड ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार, भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथ, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अखंड समाधी धन, विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. वारकरी संप्रदायातले थोर संत विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ जगद्गुरु श्री तुकोबार आहे. आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, वारकरी संप्रदायातील कालक्रमाकरण टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग, सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये वैकुंठवशी गंगा भागीरथी हरिभक्ती परायणा शीताताई त्र्यंबकराव वारुंगसे या आईसाहेबांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ समापन्न झालेला 1 दिवसीय हा चिंतन सोहळा आहे. ज्यांच्या कुटुंबामध्ये ज्यांचे चिरंजीव श्री पांडुरंग त्र्यंबकराव वारुंगसे माजी सभापती, दुसरे चिरंजीव विष्णू त्र्यंबकराव वारुंगसे, तिसरे चिरंजीव भरत त्र्यंबकराव वारुंगसे, मुलगी सौभाग्यवती सुशीला अरुण वाजे, दुसरी मुलगी सौभाग्यवती आशाबाई बाळकृष्ण तुपे, दीर हरिभक्तीपरायण भगवंतराव आणि दुसरे दीर हरिभक्तीपरायण यशवंतराव, या वारुंगसे परिवाराने आपल्या मातृणातून उत्तीर्ण होण्याकरता 1 दिवसीय चिंतन सेवा आयोजित केलेली आहे. मामासाहेब एक कुटी करायचे, ते म्हणायचे गोदावरी सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखं पर्वकाळ नाही, गायत्री सारखं जगात मंत्र नाही, आणि न मातू परदैवतम, आई सारखं या विश्वामध्ये दुसरं दैवत नाही. विठाला विठला 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 विठला. कोणताच लोभ आपल्या मनामध्ये न धरता नदी मुलावर निष्काम प्रेम करते, तिचं नाव आई आहे. क्षमा मागून बोलतो, वडील प्रेम करत असताना आपल्या म्हातारपणाची काठी हा हेतू ठेवून प्रेम करतो. जगात आई अशी एकमेव शक्ती आहे, ती आपल्या जीवनातला कोणताच हेतू मुलाच्या पुढे प्रगट करत नाही, फक्त प्रेम करते. शंकराचार्यांचं वाक्यच असं आहे, कुपुत्रो जाये क्वचिदपि कुमाता न भवते. एखाद्या वेळेला या मृत्यूलोकामध्ये कुपुत्र जन्माला येईन. अनेक मुलगा अशी आहेत महाराज का ज्यांनी आपल्या आई आणि बापाला वृद्धाश्रमात ठेवलंय, पण अजून कुमाता या देशात जन्माला आलेली नाही. विठाला ज्ञानोबराय सांगता, सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करते पारावणे, की माता पिता मरणे अंकित ते दिवस. आपल्या आई किंवा आपले वडील ज्या तिथीला गेले त्या तिथीला स्मरण करून अन्नदान आणि ज्ञानदान करावं. यांनी काय होईल, तयाचा हारी क वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हारी क वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हारी क वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हारी क वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, तयाचा हारी क वाटे देवा, तयाचा हारी क वाटे देवा. कन्या पुत्र होती सात्विक, तयाचा हारी क वाटे देवा, तयाचा हारी क वाटे देवा. वारकरी संप्रदायातला पवित्र घराणा. मला माऊलींनी पंढरनाथ बाबांनी सांगितलं, 3 पिढ्यांची ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. पांडुरंगाची वारी ज्यांच्या कुळाची मिरास आहे. विशेष आहे राजकारण, समाजकारण, अध्यात्म, 3 गोष्टी अत्यंत पावित्र्याने ज्यांच्या जीवनामध्ये चालू आहेत. हे आई वडिलांचे पवित्र संस्कार आहेत महाराज. नाहीतर जसं सूर्यप्रकाश आणि अंधकार एका ठिकाणी येत नाही, तसं अध्यात्म आणि पवित्र राजकारण असे एकाची एक तुलना होत नाही. पण त्याच्याकरता संस्कार लागतात. ज्यांनी समाजसेवा राजकारण करत असताना पांडुरंगाची सेवा समजूनच केली, असं पवित्र घराणं आहे. विठाला अशाच घराण्यामध्ये
आई वडिलांच्या बाबतीमध्ये श्रद्धा ठेवली जाते. आम्ही वारंवार सांगतो, मला आजही सांगायला संकोच नाही. चांगली मुलं जन्माला येण्याकरता सुद्धा आई आणि वडिलांना खूप मोठी तपश्चर्या करावी लागते. महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पाटाखाल्ली जमीन आहे, माणसं वगविल अशी जमीन आहे, पण तिची जर मशागत केली नाही ना तर हरळ आणि काँग्रेस उगतं, काही कामाची नाही ती जमीन ना. तरी भूमीचे मार्ग तसं आईची कुस पवित्रच आहे, फक्त नुसती कुस पवित्र असून चालत नाही. बापाच्या रेतामध्ये आध्यात्मिक संस्कार असावे लागतात, तरी चांगली संतती जन्माला येते. विठ्ठल अरे निवृत्तीनाथ फुकट जन्माला आले नाही. निवृत्तीनाथांनी जन्माला येण्याकरता, ज्ञानोबाई जन्माला येण्याकरता, काका जन्माला येण्याकरता, मुक्ताबाई जन्माला येण्याकरता, त्यांच्या आईने रुक्मिणी मातेने आळंदीच्या इंद्राणीच्या तीरावर असलेल्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. 1.25 लाख. त्यावेळेला निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबाई उतरायला आले. फोकट नाही महाराज. चांगली संतती जन्माला येण्याकरता सुद्धा तपश्चर्यात करावी लागते. असं पवित्र आध्यात्मिक संस्कारातलं हे घराणं, ज्या आईने आपल्या मुलांवर इतके सुंदर आणि चांगले संस्कार केले का राजकारण करत असताना सुद्धा ज्यांनी आपल्या अध्यात्माची मर्यादा मोडू दिली नाही, अशा घराण्याला आणि या मातेला पवित्र हृदयाने वंदन करतो आणि जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगावर काही चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेमध्ये खेळल्या जोंग्याचे कदम माऊली होऊन गेले. कदम माऊली शिक्षक होते संस्थेमध्ये. ते विद्यार्थ्यांना एक वाक्य नेहमी सांगायचे, मुलांनो कुत्र्यावर किती प्रेम करा, त्याला किती प्रेमानं सांभाळा, एक दिवस जर त्याला दुखवलं तर तो चावाच घेतो. चावा घेतल्याशिवाय राहत नाही, कारण तो कुत्रा आहे. पण जगात आई एकमेव अशी शक्ती आहे महाराज, तिला फेकून जरी भाकर दिली तरी ती आशीर्वाद देते. आपल्या मुलाचे सगळे अपराध पोटात घालणारी जगातली एकमेव शक्ती तिचं नाव आई आहे. हे कदम माऊलींचं वाक्य आहे. विठ्ठल सध्या त्या आईचा खूप अनादर होऊ लागलाय महाराष्ट्रात. का? त्याची कारण कधी वेळ मिळाला अभंगानंतर तर त्याचं चिंतन करू. जाणं हा मृत्यू लोकाचा नियम आणि निसर्ग आहे. सरला बेटाचे नारंगेरी महाराज म्हणायचे, जगामध्ये फक्त संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज या अपवादाला बाजूला आहे. ज्ञानेश्वर महाराजांची समाधीमध्ये मेलेल्या थडग्या, त्या गोसाव्याचं थडगं नाही महाराज, ती अमृत संजीवनी समाधी आहे. म्हणून ज्ञानोबा समाधीला बसल्यानंतर सुद्धा 350 वर्षांनी नाथ महाराजांना साक्षात्कार झाला. 125 वर्षापूर्वी जोग महाराजांना स्वतः ज्ञानोबरायांनी अनुग्रह दिला. बाकी सगळ्याला जावं लागतं. ते सांगतात, देहाची आगावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया. मला सत्ता संपत्ती ऐश्वर मृत्यूला टाळू शकत नाही. मी नाव घेत नाही पण बोलतो. 28 तारखेचा प्रसंग आत्ताचा आहे, डोळ्यापुढे आणा. उपमुख्यमंत्री पदाची सत्ता असताना आणि ऐश्वर असताना सुद्धा आयुष्यातला क्षण विकत घेता आला नाही महाराज. क्षण भंगूर नाही
घडेल पास पुढे हुशार थोराय मुळचा पुढे हुशार राम राम स्मरा आदी राम राम स्मरा ज्ञानोबराय सांगतात धातयाही पाया पडता. ब्रह्मदेवाने जरी पुन्हा पुन्हा विनंती केली आणि गरबडा लोळू लागला तरी आयुष्य पुन्हा मिळत नाही महाराज. ग्रास गळी सत्ताना येते. 28 तारखेचा तो प्रसंग डोळ्यापुढे आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्याच्या समोर दिसू लागले महाराज. काय ज्ञानेश्वर महाराजांची सावधानता आहे. ज्ञानोबराय सांगतात गोळावर बसलेली माशी उडण्याकरता जेवढा क्षण लागत नाही तेवढा सहजासहजी प्राण देहातून निघून जातो. माशी पाक पाखडी तवई सरे मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाई लगवाई तुका म्हणे ते यमाज्ञा. म्हणून शहाण्या माणसाने 2 गोष्टीला विसरायचं नाही. कोणत्या 2? पहिलं मरणाला विसरायचं नाही, दुसरं देवाला विसरायचं नाही. 2 बात को मत भूलो हो चाहे कल्याण नारायण एक मौतको दुजो श्री भगवान. पहिलं मरणाला विसरू नका महाराज. घडी घडी काळ वाट याची पाहेन अजून किती आहे अवकाश. लोक वाढदिवस साजरा करतात आणि मस्तीत राहतात. त्यांना वाढदिवसाचा अर्थ सुद्धा माहित नाही. तो वाढदिवस नाही, क्षणोक्षणाला आपण मृत्यूच्या जवळ चाललोय. म्हणून शहाण्या माणसानी आपण फिरायला जातो ना, दिवसभरातून 24 तासातून एकदा तरी स्मशान वाटेत फिरून आलं पाहिजे. का? आपली ती ठरलेली नियोजित जागा आहे. मरण डोळ्यापुढे असलेली माणसं आहे ना, आपला रस्ता सोडून बाजूला जात नाहीत महाराज. ज्यांनी आयुष्यभर ज्याला प्रामाणिकपणाने जगायचंय त्यांनी फक्त डोळ्यापुढे मृत्यू ठेवायचा. विठाला सगळ्या जगाला खाणारा जो काळ आहे अशा काळाला आणि वारकरी संप्रदायातल्या संतांनी त्याच्यावर विजय मिळवला. कालची बीजाचा प्रसंग आपल्या डोळ्यापुढे आणा. काळाच्या माथ्यावर पाय दिला जगद्गुरु तुकोबारांनी. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काय करावं लागेल त्याच्याकरता? मृत्यूवर विजय मिळवायचा असेल तर त्याला एकच पर्याय, ते फक्त देवाचं नामचिंतन. त्याशिवाय पर्यायच नाही. पर्यायच नाही. लिहून ठेवा. ज्याला मृत्यूवर विजय मिळवायचा आहे त्याला एकच पर्याय, त्याचं नाव देवाचं नामचिंतन. कशावरून? भगवान स्वतः सांगता तेषामम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मय्या विशत चेतसा. ज्याला हे नाही कळलं ती ज्ञानोबरांची ओवी बघा. जो होय मद अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण्य मी चेको. पण ऐका, देवाचं चिंतन इतकं सहजासहजी घडत नाही महाराज. अहो त्याचं दर्शन सोडा. मरायच्या वेळेला त्याचं नाव तोंडाला येण्याकरता जन्मभर अगोदर अभ्यास करावा लागतो. जन्मभर तसं तोंडाला येत नाही. आणि लोक म्हणतात म्हातारपणात करू. काय करशील म्हातारपणात? साधा व्यवहार आहे. हे 2 मृदंग वादक आहेत, किती सुंदर वाजवतात. वर्षभर मृदंग थाप टाकायचे नाही आणि असंच वाजवून दाखवा म्हणायचं. शक्यच नाही. रोजचा रियाज आहे. ही सगळी गायक मंडळी किती सुंदर गळा आहे. आमच्याकडे पायमुडे महाराज होऊन गेले. ते म्हणायचे गाता गळा न वाहता मला. तीच चाल पण वर्षभर जर नाही म्हणालात ना तर चाल म्हणता येईल. त्याच्यातला गोडवा निघून गेलेला असेल. चला पुढे बघा. ही UPSC MPSC मुलं अभ्यास करतात. 12-12, 14-14, 18-18 घंटे. क्षमा मागून बोलू, गुटखा खाऊन टपरीवर बसून दुसऱ्याच्या टिंगल्या करणे वेगळं आणि प्रामाणिकपणाने अभ्यास करणे वेगळं. दोघात अंतर आहे. विठाला आमचं तर तरुणांना आव्हान आहे, देव सोडा. ज्यांनी आपल्या आईबापाच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रामाणिकपणाने अभ्यास केला तो त्याचा पहिला पुरुषार्थ आहे महाराज. आपल्या परिस्थितीवर मात करता आली पाहिजे, हा पहिला पुरुषार्थ आहे. देव खूप दूर आहे. म्हणून UPSC MPSC ची मुलं 18-18 घंटे 20-20 घंटे अभ्यास करता. कशा करता? एक पदवी परीक्षा पास व्हायची. अरे एका पदवी परीक्षेकरता जर एवढा अभ्यास करावा लागतो तर देवाचं नाव मरण समयाला तोंडाला येण्याकरता किती मोठा अभ्यास करावा लागेल.
म्हणून महाराजांनी अभंगच दिलाय, या जसा ठीक केला जाणकार श्रोते आहात. अट्टहास शब्दाला लहान पिनने अंडरलाईन करा. अट्टहास म्हणजे प्रयत्न. खूप प्रयत्न करावे लागतात महाराज परमार्थात. अरे त्याच्या दर्शनापेक्षा मृत्यू समयाला त्याचं नाव तोंडाला येण्याकरता खूप 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 मेहनत करावी लागते. देवाच्या नामचिंतनाकरता 3 गोष्टीचा प्रतिबंध. कोणत्या 3? पहिला अज्ञान, दुसरा आळस, तिसरी अश्रद्धा. परमार्थातला सगळ्यात मोठा शत्रू अज्ञान आहे महाराज. सगळ्यात मोठा शत्रू. 90% लोक अशी आहेत, त्यांना हे माहितीच नाही आपण कशा करता जन्माला आलोय, आपल्याला काय मिळवायचंय, आपला हेतू काय, कशा करता आपल्याला देवाने जीवन दिलंय याचं ज्ञानच नाही. माझं खोटं वाटलं तर तुम्ही 90 वर्षाच्या आजीला विचारायचं, आजी 90 वर्षाचं वय झालं, आता जागा कधी रिकामी करते? ती सहज उत्तर देते, बाबा आता नातवाचं लग्न झालं का मारायला मोकळीस का, त्याच्याकरता जन्माला आली होती ती. भानच नाही ना. एसपीचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकर दृष्टांत सांगायचे, भुसावळासारखं रेल्वे जंक्शन स्टेशन, 2 गांजा ओढणारी भिकारी खूप गांजा ओढला आणि प्रवासा करता आले. दोन्ही शेजारी शेजारी बसले. व्यसन करणारी माणसं गप्प बसत नाही, त्यांना बडबड लागते. म्हणून दोघांची चर्चा चालू झाली. बाबाजी आपको कहा जाना है? हे पहिल्यानी दुसऱ्याला विचारलं. चालत्या ट्रेन मध्ये त्यांनी उत्तर दिलं, हमें बंबई जाना है. मग दुसऱ्यानी पहिल्याला विचारलं, आपको कहा जाना है? हमें नागपूर जाना है. आता नागपूर आणि मुंबई दोन्ही विरुद्ध टोक आहेत. एक म्हणतो नागपूरला जायचं, एक म्हणतो मुंबईला जायचं. जवळ सावध मनुष्य होता. त्याच्या लक्षात आलं यांच्या बोलण्यात मिळणार, चालण्यात मिळणार, डोळे लाल आहे, जरा गांजा जास्त झालाय, थोडस सावध करावं, काय अडचण आहे. म्हणून नागपूरला जाणाऱ्या माणसाला त्यांनी सांगितलं, बाबाजी गाडी तो बंबई जाने वाली, नागपूर नाही जाने वाली. त्यांनी लगेच उत्तर दिलं, हमें क्या बंबई क्या और नागपूर क्या, कई भी जाकर भिकई मागना है. त्याला हसायचं नाही, त्या टोळीच्या आपणच मुकादम आहेत. कोण सांगेल छातीला हात लावून मी कशा करता जन्माला आलो, हे कळण्याकरता गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचावी लागते. हे मोबाईल पाहून आणि कादंबऱ्या वाचून कळत नाही राजा. विठाला जगात संत सांगू शकतात म्हणून तू कोबराय सांगतात. कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, ना जमाना खोया, राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को पैसता संताचे संगती, कळवाले कमलापती, आपुले कोणीच नवती, निश्चय चित्ते दृढ झाला. म्हणून पहिलं सगळ्यात मोठा दोष अज्ञान आहे. दुसरा आळस.
अहो 80% लोक अशी आहे, ते आम्हाला म्हणतात महाराज परमार्थ म्हातारा झाल्यावर करायचा आहे. जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत मजा मारून घ्या म्हणतात आणि म्हातारा झाल्यावर परमार्थ करू. दोंडा महाराज म्हणायचे फाउंडेशन हालायला लागले पुन्हा काही होत नाही. अरे वजनाने स्वतःचं शरीर आपल्याला उचलत नाही तर भजन कधी करणार आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मी विचारतो. मरणासन्न झालेला एखादा म्हातारा आहे, मरणासन्न, त्याला असं चमच्यानी पाणी पाजतात, आता जाणार येतो. कुटुंबातली घरातली माणसं आहेत ना, आपल्या नातेवाईकांना निरोप पाठवता, या अण्णाला भेटायला. आता अण्णा फक्त पाण्यावरच राहिले, या. मग घोळक्याने लोक भेटायला तर घोळक्याने आल्यावर गप्पा बसत नाही. त्या अण्णाला विचारता, अण्णा ओळखलं का? अण्णा सट्टिळ्या टिळ्या पाहत राहतो, अण्णाला काहीच ओळखता येत नाही. मग त्याची बायकोच म्हणते, वंश 2 दिवस झाले फक्त चमच्यानी पाणी पितात, मलाच ओळखत नाही तर तुम्हाला कसे ओळखणार आहेत. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ज्या संसाराकरता माणसं वर्ष दिवस आयुष्य खर्च करतात, आयुष्य एवढं महाआयुष्य ज्या संसाराकरता खर्च करायचंय आणि मरायच्या वेळेला तीच पत्नी, मुलं, कुटुंब हे कोणालाच ओळखण्याची क्षमता राहत नाही, काही आठवत नाही. रात्री खाल्लेली भाजी सकाळी सांगता येत नाही, अशी परिस्थिती होते. अशा मरणासन्न झालेल्या अवस्थेमध्ये देवाचं नाव कधी तोंडाला येईल राजा? त्याच्याकरता अगोदरचा अभ्यास करावा लागेल, त्याला पर्याय नाही. महाराज सांगतात, मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाख मुख गळू लागले लाळानी शेंबूड, श्वाना परी गती झाली अवघी करते हळहळ. 2 वाक्य सांगतो, 1000 वेळेला सांगितले, आजही सांगायला संकोच नाही. ऐका, संसारामध्ये आयुष्य खर्च जरी केलं ना, आयुष्य, तरी सगळे प्रयत्न कामाला येत नाहीत. पण परमार्थात गेलेलं आयुष्य कधी वायालाच जात नाही. म्हणून चिंतन करा राजा, त्याला पर्याय नाही. माझा विषय नाहीतरी बोलू. अरे हाडाची काढ रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करतात आई आणि बाप आपल्या मुला करता. ती मुलं लग्न झाल्यानंतर आपल्या आईला म्हणतात, बापाला म्हणतात, आमच्या करता तुम्ही काय केलं? ही संसारातली फळं आहे. ती मुलगी आहे जिला आई 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये वागवते. अरे राजा तळ हाताचा पाळणा करून सांभाळते. आणि ती मूर्ख मुलगी कॉलेजच्या कोणत्याही मुलाबरोबर खुशाला हात धरून पळून जाते. नुसती जात नाही, पोलीस स्टेशनला तक्रार देते, काय माझ्या आई बापापासून मला भीती आणि धोका आहे. अरे जन्म देणाऱ्या मुलीला आई बापापासून भीती धोका असता तर 9 महिने पोटात कशाला वागवली असती? ही सगळी संसाराची फळं आहेत का, ज्याच्यातलं सगळं कामाला येत नाही, पण परमार्थातलं काहीच वायाला जात नाही. सायास करिता वायान वजे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, या नामचिंतनाचा पुरुषार्थ असा झाला, सगळ्या जगाला खाणारा जो काळ आहे त्या काळावर आम्ही विजय मिळवला. जगा काळ खाये, जगा काळ खाये, जगा काळ खाये, जगा काळ खाये. आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, माता दिला पाय. देवाच्या नामचिंतनाने माझ्या जीवनामध्ये काय झालं? शेवट तो भला माझा हा बहुगोड झाला, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. देवाने अशी जागा दिली का त्या जागेवरून पुन्हा जन्माला येणं आणि मरण ह्या गोष्टीत राहिल्या नाही. मुळात जन्माला येण्याची 3 कारणं आहेत. पहिली वासना, कर्म आणि पापपुण्य. फार विस्तार करत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. एक प्रसंग सांगतो, 2-3 प्रसंग पण धावता सांगतो. भारत हे नाव ज्या देशाला राजामुळे पडलं, तो या समग्र पृथ्वीचा एकमेव छत्रपती, त्याचं नाव भरत होतं. खूप सुंदर राज्य केलं, जिकडे तिकडे त्याची चर्चा चालू झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी मदालसाच्या अभंगामध्ये त्याचं वर्णन केलंय. इतकं सुंदर राज्य. जसे यांचे वडील जाऊन इतका काळ झाला तरी लोक अजून नाव घेतात. असा राजकारण करणारे व्यक्तिमत्व होणार नाही. शेवाच केली. महाराज मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मरण कोणाला नाही, सगळ्याला मरावं लागतं.
पण मेल्यानंतर समाजाने मागे आपल्या चांगल्या गुणाचं कौतुक करावं. ना तर बरीच लोक त्यांच्या गोड जेवणाची वाट बघतात तरी मनुष्य जात नाही. अशा जगण्यात काय मजा आहे. तुका म्हणे एका मरणीची सरे असं राजाचं सुंदर राज्य चाललं. गुरु गोरक्षनाथ एकदा भेटण्याकरता आले. हे तर राजा तू आता थकला. हे बघा आयुष्यात एक पूर्व काळ आहे, एक उत्तर काळ आहे. 50 वर्षापर्यंत आपल्यावर अनेक गोष्टीच्या मर्यादा आहे. मग धर्माचं ऋण आहे, देशाचं ऋण आहे, आई वडिलांचं ऋण आहे, सगळ्यांची ऋण फेडावी लागतात. म्हणून 50 वर्षापर्यंत प्रपंचाने परमार्थाचा समन्वय करा. कामामध्ये का 50 वर्षाच्या नंतर उर्वरित राहिलेलं आयुष्य स्वतःच्या आत्मकल्याणाकरता जगा. संसारामध्ये लुडबुड करत बसू नका. याचा अर्थ लंगोटी लावून लगेच कुंभी मेळ्याला नाही जायचं. मग त्याच प्रपंचात राहायचं. जर घरच्यांनी सल्ला विचारला तरच त्याचं उत्तर द्यायचं. आता आपण सांगायचं बाळू आता ही तुझी जबाबदारी. हे बघ आता उर्वरित राहिलेलं चिंतन करायचंय. गाथा ज्ञानेश्वरीची सेवा करायची, थोडी वारी करायची, माझ्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचंय असा विचार जागा झाला पाहिजे महाराज. नाही तर वयाच्या 60व्या वर्षापर्यंत जर तुम्हाला कुक्कुट पालन करण्याचा संकल्प झाला तर देवाने तुमचा काय विचार करायचा. पुन्हा आपला व्यर्थ वेळ घालवू नका. आयुष्याचे 2 भाग करा. एक पूर्व भाग करा आणि एक उत्तर भाग करा. याचा समन्वय करता आला पाहिजे. असोने संसारी आयुष्याचा भाव न मावळण्याच्या अगोदर सावध व्हा. आयुष्य फार थोडं आहे. सूर्य मावळतीला जाण्याच्या अगोदरच सावध व्हा आणि संसार आणि परमार्थाचा समन्वय करायचं शिका. पूर्व भाग आणि उत्तर भाग ही सगळ्या विचारधारा गुरु गोरक्षनाथांनी भरताला सांगितल्या आणि भरताच्या अंतःकरणामध्ये वैराग्य जाग झालं. सगळा पृथ्वीचा राज्यकारभार पुढच्या पिढीवर दिला आणि या देशाचा समग्र विश्वाचा एकमेव छत्रपती राजा भरत गंगेच्या काठावर बसून भगवत साधना करू लागला. एके दिवशीची वेळ आहे. पंच उषकाळ झालेला होता. सकाळची वेळ होती. राजा गंगेवर स्नाना करता आला. स्नान करत असताना इतक्या एका क्षणात एक गरोदर हरणी जिची प्रसूतीची वेळ भरलेली होती ती पाणी पिण्याकरता आली. पाणी पित होती आणि राजा भरत भगवान सूर्यनारायणाला अर्घ्यदान करत होता. अशा समयाला पाणी पिणाऱ्या एका त्या हरणीला त्या वाघाने पाहिलं. वाघाने व्याघ्र गर्जना केली. गर्जना झाल्याबरोबर हरणी घाबरली आणि घाबरलेल्या हरणीने पाणी पिण्यात सोडून अशी छलांग मारली. पोटातला गर्भ पाण्यात पडला. हरणी निघून गेली, पुन्हा आली नाही. भूतदया गायी पशुचे पालन. पाण्यामध्ये बुडलेल्या पाडसाला राजा भरताने उचललं. खांद्यावरच्या वस्त्राने पुसलं. त्याला काखेमध्ये घेतलं आणि आपल्या पर्णकुटीवर आणलं. ऐका बरं, पशुप्राण्यांची व्यवस्था खूप चांगली करा. पुन्हा सांगतो, पशुप्राण्यांची व्यवस्था खूप चांगली करा, पण त्याच्यावर प्रेम करत बसू नका. व्यवस्था केली पाहिजे, प्रेम नाही करायचं.
प्रेम म्हणजे हे सकाळी कुत्रे फिरायला घेऊन जातात ना, हा सगळा फाजील प्रेमाचाच प्रकार आहे. एवढं फाजील प्रेम करत बसू नका महाराज, धोका होण्याची शक्यता आहे. धोका. अलीकडे माणसं कुत्रे सुद्धा वळकुटीमध्ये घेऊन झोपायला लागली. पुण्याजवळ एक शहर आहे बानेर, इतकं श्रीमंत सदन कुटुंब आहे, आपत्य नाही. अमेरिकेतून कुत्रे आणली 2, त्याचं इतकं संगोपन केलं, त्याचा परिणाम असा झाला, कुत्र्याचा रॅबीज रोग त्या दोन्ही उभय दाम्पत्याला झाला. कुत्र्यासारखे लाखायला लागले दोघे. सामान्य गावरान कुत्रा वेगळा आणि आता ही बाहेरचे आलेले कुत्रे वेगळे. हे बघा, असा नॅचरल जर दमा झाला ना, नॅचरल देशी गाईच्या दावणीमध्ये 6 महिने झोपा, तिथं श्वासोश्वास ज्या वेळेला दमा असलेल्या माणसाच्या पोटात गेला तर कसलाही दमा दुरुस्त होतो. पण ऐका, घोड्याच्या केसाने, मांजराच्या केसाने, त्या पाश्चात्य देशातली कुत्रे आले, त्याच्या केसाने जर दमा झाला तर मरेपर्यंत तो दमा दुरुस्त होत नाही. विठाला घोड्याचा केस, मांजराचा केस आणि त्या कुत्र्यांची केस फार वाईट आहेत, म्हणून काही मर्यादा ठेवा. राजाने व्यवस्था करण्याच्या ऐवजी त्याच्यावर प्रेम करत बसला. नामचिंतनाचा अधिकाधिक वेळ हरणाच्या संगोपनामध्ये जाऊ लागला, त्याच्याबरोबर खेळू लागला. नामचिंतन बाजूला गेलं. एके दिवशी राजाला पक्षघात नावाचा आजार झाला, अर्धांगवायू झाला, त्याची वाणी गेली, हातपाय शांत पडले, राजा पडून राहिला. हरणाचा कळप आला, हरणाच्या कळपामध्ये ते हरिण निघून गेलं. हरणाने विचार सुद्धा केला नाही, राजाने आपलं किती पालन पोषण केलं हा सुद्धा प्राण्याने विचार केला नाही. तो कळपप्रिय प्राणी आहे. त्याचा कळप आल्याबरोबर हरिण निघून गेलं आणि राजाला हरणाचा ध्यास लागला. माझं हरिण, माझं हरिण, हरिण 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 करता जड भरत राजा हरिण गेला. महाराज, एका बाजूला संसारही गेला आणि एका बाजूला परमार्थही बुडाला. सापडला देव, देव सापडला. फायदा काय झाला? तुका मने गेला भेव. ज्या मृत्यूची भीती आहे ना सगळ्या जगाला, ती आमची भीती संपली. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. का देव उभा मागे पुढे वगवी कोडे संकट. देव देखिला तो नाही कोणा भ्याला. हरवला कुठे होता, तो कसा सापडला, मोठा विचार आहे. हा सगळा विचार आपण करू शकणार नाही. एक साधं वाक्य सांगतो. जसं मुंबईला जाण्याकरता अनेक रस्ते आहेत, भूमार्ग आहे, जलमार्ग आहे, हवाई मार्ग आहे. मुंबईला जसं कोणत्याही मार्गाने जाता येतं ना, तसं देवाकडे जाण्याकरता अनेक मार्ग आहे. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ज्ञानोबराय सांगतात उपायाची नाही वाणी. मी मार्ग सांगतो, विस्तार करत नाही. देवाकडे जाण्याचा पहिला मार्ग कर्म आहे, दुसरा योग आहे, तिसरं ज्ञान आहे, चौथी उपासना आहे आणि 5वी भक्ती. विठाला
ज्या आश्रमात जन्माला आलो, ज्या कुळात जन्माला आलो, आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणाने करणं ही त्याची ईश्वर पूजा आहे. ज्ञानोबराय सांगतात कर्मेशु बजावा. नाही तर एकीकडे चोऱ्या करता आणि एकीकडे पंक्ती घालायच्या कशा करता. मामा म्हणायचे, SP कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकर, प्रामाणिकपणाने मिळवलेल्या 1 रुपयाचा चाराने धर्माकरता खर्च करा, भगवान संतुष्ट होईल. आपल्या जीवनात प्रामाणिकता असली पाहिजे. दुसरं, आपण केलेली जी धर्माची, ईश्वराची, देवाची, संतांची सेवा आहे, जी प्रसिद्धी करता समाजापुढे कधी प्रगट करायची नाही. एक छोटासा प्रसंग सांगतो. ओतूरला बालयोगी महाराज होऊन गेले, खूप मोठा साक्षात्कारी महात्मा. त्यांच्याबरोबर 3-4 जण त्या काळात 80-81 नर्मदा मैयाच्या परिक्रमाला काही साधक गेले. एक साधक असा होता महाराज, त्याच्या नामचिंतनाचा प्रभाव असा होता, त्याला 2-3 वेळेला कन्यारूपाने नर्मदा मैयांनी दर्शन दिलेलं होतं. नर्मदा वगैरे परिक्रमा करून तो गावी आला आणि गावी आल्यानंतर 2-3 वेळेला त्यांनी मनामध्ये नर्मदेने दर्शन द्यावं याच्याकरता विनंती करू लागला. पण नर्मदा मैया आता दर्शन देत नाही, का व्हावं असं त्याच्या मनामध्ये दुःख निर्माण झालं. तो बालयोगी महाराजांकडे आला. बालयोगी महाराज म्हणजे साक्षात्कारी महापुरुष. विचारलं, स्वामीजी, जोपर्यंत मी नर्मदेच्या तटावर होतो तोपर्यंत नुसतं स्मरणामध्ये जरी केलं तर कन्या रूपाने मला पुन्हा पुन्हा नर्मदा मैया दर्शन देत होती. गावाकडे येऊन 1 मास झाला, म्हणजे 1 महिना झालाय, मी विनंती करतो एकदा तरी मला दर्शन द्या, पण नर्मदा मैयाने मला अजून दर्शन दिलं नाही. काय अपराध घडला माझ्याकडून मला सांगा. बालयोगी हसल्याने सांगितलं, हे बघा, एवढी मोठी 3600 किलोमीटरची परिक्रमा केली तुम्ही, तुमच्या अंतःकरणामध्ये त्या वातावरणाची ताकद अशी होती, अंतःकरणात अभिमानाचा स्पंद झाला नाही. पण गावी आल्यानंतर तुमच्या मनामध्ये एवढंच आलं, मी ज्या वेळेला स्मरण करेन त्यावेळेला नर्मदा मैया मला दर्शन देते, आणि नको त्या अनधिकारी माणसाला हा अनुभव तुम्ही सांगत बसला, त्या दोषाचा हा परिणाम आहे. आता कदापि नर्मदा तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये आलेले पारमार्थिक अनुभव आहे ते झाकून ठेवले पाहिजे, ते प्रगट करायचे नाही. महाराज आपलं हेच होतं, आपण सेवा करण्याचा भाव आपला प्रसिद्धी असतो. माझी पंगत, माझी पंगत, माझी पंगत, दिवसभर गोकतच बसतो. दिली चाली वाचा क्षय मागेल्या तपासा. ज्ञानोबराय दृष्टांत देतात. एखादं झाडाचं रोपट त्याला कुंपण करावं लागतं का? त्याला शेंडा मोडू शकते, बैल तोडू शकतो, म्हैस किटून जाऊ शकते, पण त्याच रोपट्याला एकदा वटवृक्षाचं बळ मिळालं, तो वटवृक्ष झाला ना, त्याला हत्ती जरी बांधला तरी त्याचं काही बिघडत नाही. तोपर्यंत आपली साधक अवस्था आहे, तोपर्यंत जीवनातले पारमार्थिक अनुभव आणि सेवा कधी प्रगट करायच्या नाही. दुसरं जाता जाता कारण सांगतो. सुंदर पांडुरंगाचं मंदिर आहे, दर्शन घेण्याकरता एखादा भाविक गेलाय, जात असताना सुंदर गुलाबाचं फुल त्यांनी घेतलं, पांडुरंगाच्या चरणावर ठेवलं, नमस्कार केला, तो निघून गेलाय. पाठीमागून एखादी व्यक्ती आली, दर्शन करत असताना देवाच्या चरणावर तर सुंदर गुलाबाचं फुल पाहिलं आणि उचलून नुसतं नाकाला जरी लावलं तर आयुष्यात केलेली पुण्य शक्ती त्या क्षणाला नाहीशी होऊन जाईल. देवाचे निर्माल्य कोणाशी हाती, संकल्पते होते विकल्पते. पुष्पदंत नावाच्या शिवभक्ताने शिवलिंगावर लेखत फक्त बिल्व पत्र पायाने ओलांडलं तर जीवनातल्या सगळ्या शक्तीचा नाश झाला. म्हणून देवाचं निर्माल्य ओलांडून कधी पलीकडे जायचं नाही. तिसरं कारण, तुम्ही सगळे गृहस्थी आहात. गृहस्थी माणसाने कधी परान्न खायचं नाही. बघा, पंक्तीला जेवायला गेला, जेवण झाल्यानंतर हात धुतल्यानंतर खिशातलं 5-10 रुपयाचं नाणं काढा, त्या घर मालकाच्या लहान मुलाच्या हातावर टेकवा. लहान मूल नाही, तिथलं देवघर बघा, दानपेटी बघा, आणि त्या दानपेटीमध्ये काहीतरी टाका. पण एखाद्याचं अन्न खाऊन जर हात धुवून निघून जाल तर आयुष्यामध्ये कमवलेली पुण्यशक्तीचा नाश तिथंच होऊन जाईल. आणखीन एक सांगतो, फार प्रामाणिकपणे सांगतो, सांभाळा न सांभाळा ती तुमची जबाबदारी आहे. वचनाची परिपूर्तता होत नसेल तर वचन देत बसू नका. संकल्प पूर्ण होण्याजोगा नसेल तर तो करत जाऊ नका. घडी 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 कोणाला आशीर्वाद देत बसू नका. आणि कोणी गेलं म्हणून, आपल्या हातात माईक आला म्हणून श्रद्धांजलीची भाषणं ठोकू नका. दोष असा आहे, पुण्य तर जाईल पण पुढचा जन्म डुकराचा घेऊन आयुष्यभर त्या तोंडाने विष्ठा खावी लागेल असं शास्त्र सांगतंय. एखादी अधिकारी व्यक्ती असेल, गेलेली गतात्माही भगवत साधना करणार असेल तर अशा वेळेला आपलं पुण्य समालोचन करत जा, कोणाही करता नाही.
आशीर्वाद देण्याचा अधिकार कोणाला नाही महाराज. नाथ महाराजांचे पंजोबा भानुदासांनी एका कुटुंबाला आपल्या मुखातून नकळत आशीर्वाद दिला तर आयुष्याची पुण्यशक्ती नाहीशी झाली. हे भानुदास महाराजांचा प्रसंग आहे. कीर्तनकार दिवसातून 3-3 लग्नाला आशीर्वाद देतात, त्याचं पुण्याचं काय होत असेल. कालची बीजेची वारी झाली. तुकाराम महाराजांनी लोकांना वैकुंठाला चला म्हटल्यानंतर लोक आले नाही. ज्या वेळेला तुकोबाने निज धामाला निघाले सगळी लोक जवळ आली. महाराज तुम्ही निघाला पण एखादा आशीर्वाद तरी द्या. महाराजांचा आशीर्वाद बघा. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुम्ही जसं कर्म कराल आणि जसा तुमचा धर्म असेल तसंच तुमचं होईल. महाराजांचं एक टोकाचं प्रमाण आहे, माझ्या मुखा वाटा नयो हे वचन वाढो हे संतान द्रव्य कोणा, फुकाचा व्यवहार पतन दुःखाशी दोन्हीमुळे त्याचे तिथे साधे. म्हणून कर्मातून निर्माण होणारी सेवा साक्षात्कारापर्यंत घेऊन जाण्याकरता उशीर लागतो. चला योग त्याही पेक्षा कठीण आहे. एक ऐतिहासिक प्रसंग सांगतो, लांबवत बसत नाही. लोकमान्य टिळक आणि जोग महाराज गुरु शिष्याचं नातानी त्याही पेक्षा मैत्रीचं नातं खूप होतं त्यांचं. ज्या वेळेला भारत देशावर इंग्रजांचं आक्रमण झालं अशा वेळेला भारत देशामध्ये इंग्रजांना घालवून देण्याकरता एक फार मोठी चळवळ जन्माला आली. स्वातंत्र्य संग्रामात आणि लोकमान्य टिळकांना सहभाग होण्याची इच्छा झाली. टिळकांनी जोग महाराजांना प्रार्थना केली, जोग महाराज मला भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घ्यायचा आहे, तुम्ही मला आशीर्वाद द्या. जोग महाराजांनी एक अभंग लिहून दिला, टिळक पुण्य उभे राहू आता संतांची या कारणी, लागा विलायतीच्या वाटे तुम्हा भेटे स्वातंत्र्य. आणि सांगितलं याच्यावर थांबू नका, आपण शेगावला जाऊ. शेगावला गेल्यानंतर गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊ आणि पुढे ठरवू. ट्रेनने सगळे शेगावला आले. गजानन महाराज वडाच्या झाडाखाली चिलीम लावून बसलेले होते. जोग महाराजांना पाहिल्याबरोबर गजानन महाराजांनी हातातली चिलीम फेकून दिली आणि जोग महाराजांच्या चरणाला साष्टांग दंडवत घातला. महाराज गजाननाला बोलवलं असतं तर मी आळंदीला आलो असतो, तुम्ही इथे येण्याचं काय कारण आहे, कशा करता आला. काम माझं आहे, काय काम आहे, माझा मित्र आहे हा टिळक, यांना स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीमध्ये भाग घ्यायचा आहे, मग तुमच्या आशीर्वादाकरता आलो, एक आशीर्वाद द्या. जवळ भाकरीची टोपली होती गजानन महाराजांच्या जवळ, त्याच्यात अर्धी चतकोर भाकर होती, त्याचे 2 तुकडे केले. अन्नपूर्णा मातेचं प्रतीक म्हणून एक भाग टोपलीमध्ये ठेवला. गजानन महाराजांनी आपल्या कपाळाला चतकोर भाकरीचा तुकडा लावला. सांगितलं, टिळक माझा आशीर्वाद म्हणून ही भाकर घ्या. जोग महाराजांच्या चरणावर नमस्कार करा आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर आपला विश्वास ठेवा. स्वातंत्र्याची चळवळ वायाला जाणार नाही, स्वातंत्र्य आपल्याच बाजूने मिळणार आहे. 15 ऑगस्ट 1947 साली गजाननाचा आशीर्वाद आणि महापुरुषांची क्रांती, भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण मला पुढे सांगायचंय, एकदा गजानन महाराज आळंदीला आले. लोकमान्य टिळकांना योगाचं सामर्थ्य पाहायचं होतं आणि ते जोग महाराजांना एखादा चमत्कार करून दाखवा म्हणून विनंती करत होते. वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला स्थान नाही महाराज, क्षमा मागून बोलू. स्वतःला वारकरी म्हणून घेत असेल आणि गंड्या नारळन दोरीन लिंबे देत असतात समजायचा खानदानी वारकरी नाही, वारकरीतल्या वेशातली ही भेसळ आपल्याकडे आलेली आहे. नेनते काही टाना टोना नामस्मरणाला 350 वर्षापूर्वी अंधश्रद्धेला मुठमाती देणारे जगद्गुरु तुकोबारा, त्या वारकरी संप्रदायामध्ये गंडे नारळन दोरण लिंब कसे देतील महाराज, शक्य नाही. म्हणून चमत्काराला वारकरी संप्रदायामध्ये स्थान नाही. एकच वाक्य सांगतो, चमत्कार करण्याची जर इच्छा असते ना तर ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीला थिएटर लावून बोर्ड लावला असता, इथे दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल. पण ज्ञानोबरांनी असं केलं नाही, एकदाच. आणि टिळकांना तर चमत्कार पाहायचा, आता काय करावं. गजानन महाराज आळंदीला आले, ही खबर टिळकांना लागली. टिळक सकाळीच आळंदीला आले. गजानन महाराज मी ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा जोग महाराजांच्या मुखातून खूप ऐकलाय, पण मला त्याही पेक्षा तुम्ही योगी आहात आणि योगामध्ये काय सामर्थ्य मला पाहायचंय, मला एखादा चमत्कार करून दाखवा. गजानन महाराज हसले, चला माझ्या बरोबर. वाहत्या इंद्रांनी त्या तटावर आले. चमत्कार पाहायचा, टिळकांनी मान हलवली. मग पहा चमत्कार. गजानन महाराजांनी आपल्या खांद्यावरचं उपरण काढलं, वाहत्या इंद्राणीच्या पाण्यावर फेकलं आणि त्या उपरण्यावर बसवून श्रीमद भगवद्गीतेचा संपूर्ण 12 अध्यायाचा पाठ
लोकमान्य टिळकांसमोर करून दाखवला आणि मग लोकमान्य टिळकांच्या अंगाला घाम आला. ही योगाची ताकद आहे. पण एकाच्या योगाला जमलं ते कठीण आहे. ते त्याहीपेक्षा ब्रह्मज्ञान पुढे कठीण आहे. मग भगवत स्वरूपापर्यंत जाण्याकरता आणि जन्म मृत्यूची येरधार संपविण्याकरता सोपी साधना कोणती आहे? त्याचं नाव भक्ती आहे. भक्ती पंथ देवाचं नामचिंतन सगळ्यात सोपं आहे महाराज. 2 वर्षाच्या मुलापासून तर 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणी देवाचं नामचिंतन करू शकतो. कोणी मी अमुक जातीचा आणि कसं करावं हा भेदच नाही. देवाच्या नामचिंतनाकरता जातीचा भेद नाही, धर्माचा भेद नाही, कालाचा भेद नाही, वयाचा भेद नाही. कोणत्याही कालात, कोणत्याही वयात, कोणत्याही धर्माचा मनुष्य देवाचं नामचिंतन करू शकतो. एक प्रसंग सांगेल. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रात अनेक संत अवताराला आले. सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी, नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात देवदाई ठाणा गावी निंबाराज, बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात पुंडी भैरा गावी एका मुसलमान कुटुंबामध्ये एका महापुरुषाचा अवतार झाला. त्यांचं नाव शेख मोहम्मद. बाप खाटकाचा धंदा करत होते. त्यांचा 10 वर्षाचा मुलगा आहे आपला. बापांनी मुलाला सांगितलं, मोहम्मद या बकऱ्याची कुर्बानी करून घेऊन यायची बघ, उद्या मेजवानी द्यायची पाहुण्याला, याची कुर्बानी करून घेऊन ये. संत शेख मोहम्मद 10 वर्षाचे होते. बापांनी सांगितलं म्हणून हातामध्ये बकरा घेतला, सुरी घेतली, शेतात गेले. झोडपाला बकरा बांधला आणि सुरी घासायला लागले. पशुप्राण्याला संवेदना असतात महाराज, फक्त बोलता येत नाही. तुम्ही शेतकरी बघा, प्रामाणिकपणे शेतकरी आपल्या बैलाचा खांदा चोळतोच. म्हणून बैल असा आहे, शेतकरी आपला मालक रात्री किती अपरात्री येऊ द्या, बैलाला चाहूल जर लागली तर बसलेला बैल उठतो आणि आपल्या मालकाला नमस्कार करतो. हा बैलाचा प्रामाणिकपणा आहे. बायको सुद्धा वेळेवर दरवाजा उघडणार नाही, पण बैल बसलेला उठतो महाराज. जी प्रामाणिकता पशुते ती माणसात नाही. तुम्ही कुत्रा बघा, मालक कोणत्याही वेशात येऊ द्या आणि कधीही येऊ द्या, त्याला दुरून कळतं हा माझा मालक आहे. आपल्या मालकावर कुत्रा चाल करत नाही. येरबी दुसऱ्याला घराच्या समोर सुद्धा येऊ न देणारा कुत्रा, तोच कुत्रा रात्री अपरात्री वेश बदलून जरी आणि आपल्या मालकापुढे उभा राहिला तर मालकावर चाल करत नाही. त्याला वासाने कळतं हा माझा मालक आहे. सगळ्या प्राण्यांना संवेदना आहेत. तसं समोर सुरी असताना त्या बकऱ्याने पाहिलं, त्याचं अंग शहारून आलं, घाम फुटला त्याच्या अंगाला आणि असा ओरडला बकरा. ओरडणं संत शेख मोहम्मद महाराजांच्या काळजाला लागलं. मनामध्ये विचार केला, मी सुरी घासायला लागल्यापासून हा ओरडतोय, याला कळलं नसेल ना मी कापणार आहे. कापल्यानंतर काय होतं बघावं म्हणून घासलेली सुरी शेख मोहम्मद महाराजांनी आपल्या करंगुळीवर ठेवली. दाबल्याबरोबर कळुंगीचा तुकडाच पडला महाराज. रक्त सांडी विखुरली गेलं, आग झाली. मनात विचार केला, एवढीशी करंगळी मी माझ्या हाताने कापली तर मला एवढ्या वेदना होतात, ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती वेदना होत असतील. याचं साधूचं अंतकरण म्हणायचं महाराज. हे मुसलमानाला कळलं पण अजून आपल्या जातीला कळलं नाही. अरे भूतदया गई पशुचे पालन. तुकाराम महाराजांनी का अभंग दिलाय, काय केले जलचरे हिवर त्याच्या घातावरी. अरे पाण्याच्या माशाने कोळ्याच्या बापाचं काय बिघडवलंय. एवढी खायला सगळ्या वनस्पती आणि एवढं अन्नधान्य असताना सुद्धा तो माशाला कापतो काय, तोडतो काय, विकतो काय, किती पाप करतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाप करू नका. आपल्या महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याची उणीव नाही. जगात जे कोणाला खायला मिळत नाही ते का महाराष्ट्रामध्ये. गहू जगात नाही, बाजरी परदेशात मिळत नाही, ज्वारी सुद्धा कुठे मिळत नाही.
इतकं सुंदर अन्न पक्वान्न आपल्याकडे असताना लोक का मांसाहार करत असतील आणि का पाप घेत असतील निष्पाप प्राण्याला मारून, हे त्या मुसलमानाला कळालं. सोडून दिला बकरा, सुरी फेकून दिली. बाबा, मुसलमान धर्मात जन्माला आलो म्हणून आयुष्यभर हिंसा करायची का? हे पाप मी करणार नाही, मला होणार नाही. 10 वर्षाच्या मुलाला हाताला धरलं बापाने, कंबरेत लाद घातली, घराच्या बाहेर काढून दिलं, पुन्हा तोंड दाखवू नको. शेख महमद महाराजांनी आपल्या आईचं दर्शन घेतलं. आई, देवाची इच्छा असावी, आजपासून तुझा आणि माझा हा शेवटचा दिवस आहे. नमस्कार करतो, मी आता परत येणार नाही. जे निघाले ते नगरला श्रीगोंद्याला आले. आजही जा, पंढरपूर नगर रस्त्यावर श्रीगोंद्याला मस्जिद आहे, ती दगडी मस्जिद. त्या मस्जिद मध्ये थांबले. हिंदू पंडितांना विनंती करू लागले, मला हिंदू धर्मात घ्या. 350 वर्षाचा काळ आहे, कट्टर सनातनी लोकांनी हिंदू धर्मात घेतलं नाही. पण प्रसंग असा, कार्तिकी एकादशीची वारी जवळ आली. चांगा बोधले नावाचे साधू आपल्या दिंडी बरोबर पंढरपूरला निघाले आणि मस्जिद जवळ काकड्याचा एक सकाळचा अभंग म्हणाले. तेवढाच अभंग शेख महमद महाराजांनी ऐकला आणि हृदयाचं परिवर्तन झालं. कंठी प्रेम दाटे, हृदय निरलोटे, हृदय प्रगटे राम राम. डोळ्यातून पाणी आलेलं शेख महमद मस्जिदच्या बाहेर आले आणि चांगा बोधले नावाच्या साधूच्या चरणावर साष्टांग लोटांगण घातलं. महाराज, ज्या अभंगाने माझं हृदय वितळलं, त्या अभंगाची किती मोठी ताकद आहे. त्या अभंगानेच मला पांडुरंगाचा महिमा कळालाय. मी मुसलमान आहे, पण पांडुरंगाच्या दर्शनाची माझ्या अंतःकरणामध्ये फार मोठी भूक आहे. मला तुम्ही देवाच्या दर्शनाला करता घेऊन चला. मी मुसलमान असल्यामुळे मला रावळात कोणी येऊ देणार नाही, पण तुम्ही संत माय बाप आहात. मला बरोबर जर तुम्ही नेलं तर मला पांडुरंगाचं दर्शन होईल. असं शेख महमद महाराजांच्या गळ्यात चांगा बोधल्याने आपल्या तुळशीची माळ घातली. रामकृष्णारी मंत्र दिला, पण एक अट दिली. महमद, लगेच पंढरपूरला येऊ नका. पण का? अरे, महाराष्ट्रातल्या भाविकाला कळालं पाहिजे का पंढरपूरचा पांडुरंग दर्शन देण्याकरता मस्जिद मध्ये सुद्धा येतोय, त्याला अडचण नाही, म्हणून तुम्ही इथे येऊ नका. लोकांना हे कळू द्या का पांडुरंग दर्शन देण्याकरता मस्जिद मध्ये सुद्धा आलेला आहे. मी पुढे जाऊन निरोप देतो. रामकृष्ण हरी भजनाला आणि शेख महमद महाराजांनी न्याय दिला. इतकं भजन केलं महाराज. कार्तिकीची वारी एकादशी झाली. द्वादशीला चांगा बोधले महाराज ओळात आले आणि पांडुरंगाला विनंती केली, पांडुरंगा, श्रीगोंद्याचा एक मुसलमान भक्त रामकृष्ण हरी भजनाच्या टाऊ फोडून तुझ्या दर्शनाची इच्छा करतोय. मी त्याला तुझा महिमा सांगितलाय. माझ्या शब्दाला तू बोल लावू नको, त्याला दर्शन दे. असा इतिहास आहे महाराज. कार्तिक शुद्ध एकादशीला भगवान पांडुरंग परमात्मा श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये आला आणि शेख महमद महाराजांना आपल्या विटेवरचं रूप दाखवून कृतार्थ केलं. आजही जगाच्या इतिहासामध्ये श्रीगोंद्याची मस्जिद अशी का जिथं भगवान पांडुरंग परमात्म्याची स्वयंभू मूर्ती, तिथं नमाज पडत नाही. सकाळी काकडा होतोय, संध्याकाळी हरिपाठ होतोय, नेम आणि भजन होतं आणि दर एकादशीला कीर्तन होतं. ही वारकरी संप्रदायाच्या भजनाची ताकद, ते भजनाची. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशेने भेटे पांडुरंग. याच वाटेने आम्ही गेलो आणि फायदा काय झाला? सापडला देव विठोबार.
तसा देव तुका म्हणे गेला भे. देवाच्या नामचिंतनाने अदृश्य असलेला परमात्मा आता अदृष्टी पुढे ऐसा तुझी राहे. भगवंताचं दर्शन झालं, त्याची प्राप्ती झाली. ज्ञानोबराय सांगता हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेचे सदा. दर्शन झालं आणि फायदा काय झाला, तुका म्हणे गेला भे. जीवनातली भीती संपली महाराज. सगळ्यात मोठी भीती जर कशाची असेल तिथे मृत्यूची भीती. का नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढी ताकुडी प्राण, ओढाळ सापडे दैशा धान्या, चोरे यातना धरी. मृत्यूची भीती राहिली नाही. एक प्रसंग सांगतो छोटासा. हिरण्यकश्यपूने आपल्या देशामध्ये असा बोर्ड लावला होता, नाव घेऊन येते देवाचे ही ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपूच्या काळात जर कोणी देवाचं नामचिंतन केलं तो त्याचा नाश करायचा, वधच करायचा. पण देव असा लीलाधारी आहे, जो देवाचा शत्रू होता ना त्याच्याच पोटी देवाने भगवत भक्त जन्माला घातले. त्यांचं नाव भक्तराज प्रल्हाद. हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला आले. आईच्या गर्भातच संस्कार झालेले होते महाराज. आईच्या गर्भातच तो आईच्या गर्भातच नारायण 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 हे चिंतन करत होता. महाराज गर्भाधान जसे संस्कार करू तशी संतती जन्माला येते. आळंदीला सोहम नावाचा मुलगा आहे. 9 वर्षाच्या मुलाची 9032 ओव्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. मुखोद्गत 9000 ओव्यांची. अरे 27 अभंगात हरिपटकाई वारकऱ्यांचा पाठ नाही अजून. 27 अभंगात 9000 ओव्यांची. त्याच्या आईला प्रश्न विचारला, का हो एवढ्या बालवयात, ज्या वयात काही कळत नाही त्या वयात तुमच्या बाळाने ज्ञानेश्वरी पाठ केली कशी, तुम्ही काय केलं? त्या आईने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ती म्हणाली, ज्या वेळेला हे बाळ माझ्या पोटात राहिलं ना, मला माहित नाही हा मुलगा आहे का मुलगी आहे, पण मी गरोदर राहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर समाधीवर दर्शन घेतलं. समाधीचं दर्शन घेऊन संकल्प केला 108 ज्ञानेश्वरीची पारायण करायची. मंदिरातच आजान वृक्षाच्या झाडाखाली नियमाने श्रद्धेने 108 ज्ञानेश्वरीची पारायण केली. त्या पारायणाचे संस्कार त्या बाळावर झाले महाराज. आणि आईच्या पोटातलं बाळ ज्ञानेश्वरी मुखोद्गत जन्माला आलं, ज्याला संस्कार म्हणतात. हे संस्कार भक्तराज प्रल्हादांच्यावर झालेले होते. प्रल्हाद मोठा झाला. बापाने अनेक वेळेला सांगून पाहिलं, पण प्रल्हाद काय देवाच्या नामचिंतनापासून बाजूला जाईना. आपल्या शत्रूचं नाव घेतो म्हणून हिरण्यकश्यप संतप्त झाला आणि मारण्याकरता अनेक प्रयत्न केले. 5 वर्षाच्या प्रल्हादाला उंच कड्यावरून ढकलून दिलं पण खरचटलं नाही. उकळत्या तेलामध्ये टाकलं पण भाजलं नाही. मदोन्मत्त हत्तीच्या पायाखाली दिलं, हत्ती शांत झाला पण प्रल्हादाला काही झालं नाही. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका यांनी जळाव म्हणून मांडीवर बसण्याकरता दिलं. होलिका जळाली पण देवाने न मोडे काटा हिंडतावन, देव राखे तया मारील कोण. देवाने ठरवलं होतं भक्तराज प्रल्हादाचं संरक्षण करायचं, त्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही देवाने. आणि मग हिरण्यकश्यप संतप्त झाला. प्रल्हादा, अरे तुला मारण्याकरता मी इतके प्रयत्न केले, तुला कोण वाचवणार आहे रे? कोण तुला जीवदान देतो, कोण वाचवतो तुला? 5 वर्षाच्या मुलाने सांगितलं धैर्याने, बाबा ज्या शक्तीने तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न करताना ती शक्ती मला जीवदान देते. भयकृत भयनाशा, भीती निर्माण करणारा तोच आहे आणि भीती नाहीशी करणारा तोच. असं तो कुठे राहतो तुझा नारायण? बाबा तो नाही अशी जागाच नाही. जळी स्थळी काष्टी पाशानी विठ्ठल जळी स्थळी भरला. 84 खांबाचा महाल होता हिरण्यकश्यपूचा. 84 आणि 2 खांबाच्या मधोमध त्याचं सिंहासन होतं महाराज. रागवलेल्या हिरण्यकश्यपूने आपल्या 5 वर्षाच्या मुलाला आव्हान दिलं, हे प्रल्हादा, जळी स्थळी काष्टी पाशानी जर तुझा देव आहे, तुझा नारायण आहे तर सांग या खांबात आहे का? 5 वर्षाच्या मुलाने आत्मविश्वासाने सांगितलं, बाबा माझा नारायण खांबात सुद्धा आहे. दुर्जन तो लात मारी स्तंभावरी. रागवलेल्या हिरण्यकश्यपूने अशी खांबावर लात मारल्याबरोबर खांब कडकड 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 दुभांगला आणि त्याच्यातून नरसिंह प्रगट झाले. हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं, नखाने पोट विदर्ण केलं, त्याला मारलं. हिरण्यकश्यप मेला खरा पण रागवलेला देव मात्र शांत होईना.
विक्राळ विक्राळ गर्जना करू लागले. भगवंताचे डोळे लाले लाल झाले. आता देवाला शांत कसं करावं? सगळ्या देवतांनी गणपती बाप्पाला विनंती केली, आपण विघ्नहर्ते आहात, देवाचा क्रोध एवढा शांत करा, तुम्हाला विनंती आहे. गणपतीने सांगितलं, त्यांच्या तोंडाचं माझ्या तोंडाचं खानदानी वैर आहे. माझं तोंड हत्तीच आहे आणि त्यांचं तोंड सिंहाचं आहे. असं म्हणतात. एखादी सिंहीन आपल्या पिलाला जन्माला घालत असेल, या क्षणाला जर एखादा हत्ती जर चालला ना, तर आईच्या पोटातलं ओलं पिलू तडकन उडी मारत आणि कोणत्याही हत्तीचं गंडस्थळ फोडून त्याचा नाश करत. एवढं हत्तीत आणि सिंहाचं वैर आहे. माझी हिंमत नाही, मी क्रोध शांत करू शकत नाही. लक्ष्मी आईसाहेबांना विनंती केली, तुम्ही पुढे जा आणि देवाचा क्रोध शांत करा. लक्ष्मीने सांगितलं, माझी छाती नाही, एवढा राग मी कोणत्याच अवतारात देवाचा पाहिला नाही, मी पुढे जाऊ शकणार नाही. शेवटी नारदाने विनंती केली, प्रल्हादा, तुझ्या करता देवाने अवतार धारण केला. देव खूप रागवले. हा राग मागे देवाच्या नामचिंतनामध्ये प्रवेश केला, भगवत भक्ती करू लागलो. आता संसारात मागे पाठीमागे वळून पाहिलं नाही. मोहनिष्ठुर झालो अंगी, जीवनातल्या सगळ्या मोहाला त्याग दिला आणि निष्ठेने भगवंताच्या सेवेमध्ये प्रवृत्त झालो. परमार्थामध्ये निष्ठेला फार किंमत आहे महाराज. देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भावो, अशा अंतःकरणामध्ये तीव्र भावना असावी लागते. निष्ठा म्हणलं का छत्रपती संभाजी महाराज डोळ्यापुढे येतात. केवढी निष्ठा महाराज. आळंदीजवळ इंद्रायणीच्या भीमा भामा आणि तुळापूरच्या संगमावर मकरम खानाने जेव्हा पकडलं आणि शंभूराजांना औरंगजेबाच्या स्वाधीन केलं, औरंगजेबाने 3 प्रश्न विचारले. शंभूराजे, तुमचा खजिना कुठे, आमचा कुठे ठेवला ती जागा सांगा. आमचे फितूर कोण कोण तुम्हाला मिळाले त्यांची नावं सांगा, आणि तुम्ही धर्मांतर करा, तुमची सुटका आम्ही करू. धर्मांतर शब्द ऐकल्याबरोबर इंगळासारखे डोळे लाल झाले शंभूराजांचे. औरंगजेब, प्रसंग पडला तर शंभू आपला प्राण धर्म करता देईल, पण धर्मांतर करणार नाही. आणि स्वाभिमानी नजरेने शंभूराजे औरंगजेबाकडे लालबुंद नजरेने पाहू लागले. त्या नीच औरंगजेबाला शंभूराजांची स्वाभिमानी नजर सहन झाली नाही महाराज. भात्यामध्ये अशा लाल सळया तापवल्या आणि दोन्ही सळया शंभूराजांच्या डोळ्यात घातल्याबरोबर बुबळ जळून बाहेर पडले महाराज. आंधळे झाले. दुसऱ्या दिवशी जीभ कापून टाकली. तिसऱ्या दिवशी एवढं उकळतं पाणी अंगावर टाकलं, सालना साल महाराजांची सोलून काढली. आणि चौथ्या दिवसापासून कुऱ्हाडीने एक एक अवयव तोडायला सुरुवात केली. 1 मास महाराजांचे अवयव छिन्न विछिन्न करून टाकले, तोडून टाकले. पण मान तशीच ठेवली. का? चैत्र शुद्ध प्रतिपदा भारतीयांचा नूतन वर्षारंभ देणे. 31 डिसेंबर नाही, 31 डिसेंबरला तारीख बदलत असेल, साल बदलत नाही.
नवीन वर्ष साजरच करायचंय तर गुढीपाडवा करा. आणि जी माणसं 31 डिसेंबर साजरा करत असतील समजायचं त्याच्या धमनीत हिंदूचं रक्त नाही, त्याच्या रक्तामध्ये भेसळ असली पाहिजे. कारण मांस खाऊन डाब्यावर जाऊन अशी नवीन वर्षाची सुरुवात केली जात नाही. नवीन वर्षाची सुरुवात कशी केली जाते? गुढिया तोरणी करती कथा गाती गाणे. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी कोणी गुढ्या उभारू नये याच्या करता औरंगजेबाने फाल्गुन वद्य अमावस्येच्या रात्री शंभूराजांची मान तलवारीने कापून टाकली आणि गुढीपाडव्याच्या दिवशी काठीवर त्यांची मान उभारली, आपला प्राण दिला. पण मात्र धर्मनिष्ठा सोडली नाही. तसा भगवत भक्त आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा सोदर निर्धारे वर्म चुकवू नये. तुकोबराय सांगतात मजवरी घाली घर परी मी न सोडी चरण. जरी आकाशवर पडो पायी ब्रह्मगोळ भंगा जाई. वडवा नळ त्रिभुवनी खाई परे तुझीच वाट पाहे विठोबा. भगवान मी तुमच्या चरणाला सोडून बाजूला जाणार नाही. वैराग राग रसी गुरुबा काका महाराजांचा मोठा प्रसंग आहे, सांगून वेळ घेत नाही. महाराज सांगतात परतेचरा मागे मोहनिष्ठुर धांगोंगी. पण याच्या करता काय करावं लागलं? अभंगात दुसरं चरण. मनवून केले सांडे सांडी मनवून केले सांडीमध्ये काय टाकून दिलं? संसाराला टाकून दिलं. मग केलं काय? देवनी पडिलो मुरकुंडी. देवाच्या चरणावर मिठी मारून बसलो. आता या चरणापासून बाजूला जायचं नाही असा निश्चयच केला. हा चिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या. का म्हणून तुम्ही एवढा निश्चय केला? तर महाराज पहिल्या चरणात सांगता रुसलो संसारा आम्ही आपाने परा. आम्ही संसारावर रुसलो. एकच मिनिटात सांगतो सगळं आणि थांबतो. जगद्गुरु तुकोबराय श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आले. घरी सावकारकी महाजनकी शेती उत्तम आहे, किराणा मालाचं मोठं दुकान आहे, खूप चांगला प्रपंच चालला. आणि वयाच्या 17व्या वर्षी आई आणि वडील एकाच वर्षात दोघे निघून गेले. महाराजांच्यावर दुःखाचा आघात पडला. आई वडील गेले. थोरला भाऊ सावजीवर प्रपंचाची जबाबदारी आली, पण तो जन्मताच विरक्त होता. त्यांनी बापाला अगोदर सांगितलं होतं, बाबा माझी इच्छा नसताना तुम्ही माझं लग्न केलं, पण मला संसारात करमत नाही, रममान होत नाही, मी निघालो. आई वडील गेल्याबरोबर त्यांचे थोरले बंधू हिमालयात गेले, पुन्हा आले नाही. आपल्या मालकाची वाट बघता 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 थोरल्या भावाची बायको मरून गेली. महाराजांच्या पहिल्या पत्नीला दमा होता. तिने विनंती केली, महाराज आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तुम्हाला साथ देऊ शकत नाही, माझं आयुष्य मावळणार आहे, दुसरं लग्न करा, माझी इच्छा आहे. पुण्याच्या श्रीमंत गोळवे घराण्याच्या जिजाबाई नावाच्या मुलीबरोबर जगद्गुरु तुकोबरांचा विवाह झाला. आणि इतका सुंदर प्रपंच चालत असताना वयाच्या 19व्या वर्षी दुष्काळ पडला. इतका दुष्काळ, 2 वर्ष अतिवृष्टी आणि 2 वर्ष अनावृष्टी, काही पिकलं नाही. सगळं देहुगाव तुकोबरांच्या वाड्या पुढे जमा झालं. महाराज तुमचे वडील बोलोबा मिल्यांनी वसुलीच्या रूपाने आमच्याकडून अन्नधान्याचा साठा करून तुमच्या गोदामामध्ये ठेवलाय. आमची लहान लहान मुलं तटतटा उपवाशी मरू लागली, दया करा आणि थोडंफार अन्न आमच्या कुटुंबाकरता द्या. महाराजांनी थोडंफार नाही, कणग्या लोकांना उघड्या केल्या, घेऊन जा तुम्हाला जे पाहिजे ते. लोक शेत महाराज फुकटचं मिळालं ना, काय घेऊन जातील काय सांगता येत नाही. फक्त फुकट पाहिजे म्हणून तर लोक काम करत नाही. नुसतं शासनाचं अनुदान फुकट आलं पाहिजे, काम करायचीच लोक बंद झाली आता. फुकट बरं इतकं घेऊन गेली, इतकं का कणगीत खायला दाना राहिलं नाही महाराजांच्या.
आणि त्याचाच परिणाम झाला. महाराजांचं थोरलं कुटुंबाने मुलगा अन्न करता मेले. 2 वर्षात महाराजांच्या कुटुंबातली 6 माणसं मेली. पहिल्या वर्षी आई वडील, भाऊ भाऊजाई, थोरली पत्नी आणि मुलगा. आणि महाराज तिथून उदास झाले. बस येणे मध भोगविल्या खाणी नसता छंद लाविला म्हणे. आणि त्या क्षणापासून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नामचिंतनाचा इतका डाग धरला, इतका की 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. आणि विठोबा भेटला निराकार, भगवान सापडला. आणि महाराजांनी कलिकाळावरी घातली कास. महाराजांनी काळावर विजय मिळवला. आणि फाल्गुन शुद्ध तृतीयेला 375 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय सदेह निज धामाला गेले. ज्ञानेश्वर